कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदाचा आज उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि जवळपास विरोधक नाही आहेत, तर जवळपास जे दोन्ही उमेदवार आहेत ते बिनविरोधच झालेल्या निश्चित झालेले आहेत. आपल्यासोबत महापौर पदाचा अर्ज भरणाऱ्या हर्षालीताई थविल आहेत. ताई, काय सांगाल, आज तुम्ही महापौर पदाचा अर्ज या ठिकाणी दाखल केलेले आहेत, कसं वाटतं, कधी वाटलेलं इथपर्यंत तुम्ही पोचाल? मी संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खरं मी आज जे आहे, आज जो मला भेटतं आहे, जे महापौर पदाचं मला जे आज पद भेटलं आहे, ते खरं तर संविधानामुळे आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळे भेटलेलं आहे. आज मी आणि आमचे उपमुख्यमंत्री डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब खासदार आणि आमचे आमदार, जिल्हा प्रमुख, ह्या सगळ्यांचे आणि माझ्या जनतेने जो विश्वास ठेवला, यासाठी मी आज जे मला जे पद भेटलं आहे, त्यासाठी सगळ्यांचे मी धन्यवाद करते. आणि पुढे तुम्ही जे विचारता आहे की पुढचं विजन काय असणार आहे, विकास कामावरती भर द्यायचा आहे मला. जे रखडलेले प्रोजेक्ट आहेत ते मला नव्याने जे रखडलेले प्रोजेक्ट आहेत ते नव्याने पुन्हापणे ते चालू करायचे आहेत. आणि जे घनकचऱ्याचं आहे, आरोग्याचं आहे, जे प्रोजेक्ट्स काही असतील त्यासाठी मी नक्कीच मोलाचं योगदान देणार आहे. आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की लाडक्या बहिणीला आम्ही या ठिकाणी बसवलंय. लाडकी बहीण म्हणून तुम्ही पहिलं काम काय करणार आहे तिकडे? लाडकी बहीण म्हणून मी एवढंच काम करेन, महिला सक्षमीकरण. फर्स्ट ऑफ ऑल माझं काम असणार आहे महिला सक्षमीकरण. कारण की लाडक्या बहिणींवरती जे उपमुख्यमंत्री साहेबांनी जो विश्वास दाखवला आणि जो माझ्यावरती दाखवला, फक्त मला लाडक्या बहिणींना सक्षमीकरण करायचं आहे. राजकीय क्षेत्रामध्ये यायचं तुमचं कशा पद्धतीने झालं आणि वडील ज्यांचे आज तुमचे भाऊ असतील किंवा आई असेल हे आठवण करतात की एक वायरमॅन म्हणून घराघरामध्ये गेलेले आणि तिकडनं तुमचा हा प्रचाराचा धुरा त्यांनी सांभाळला. आज कसं वाटतं तुम्हाला? माझे वडील वायरमॅन होते, MSB मध्ये कामाला होते. एक आम्ही 93ला आलो होतो इथे. आज आम्हाला झाले आहेत 30 ते 40 वर्ष झालेले आहेत. आणि माझ्या वडिलांनी खरं तर तिथे वायरमॅनचं काम केल्यामुळे MSB मध्ये कामालाच त्यांना प्रत्येक जण बोलायचे की वायरमॅनची मुलगी, वायरमॅनची मुलगी. खरं तर त्यांच्यामुळे हा प्रवास माझा चालू झालेला आहे. आणि ह्या प्रवासाला माझी पुण्याई आहे. माझ्या वडिलांची इथे खरं तर मला साथ आहे, एवढं सांगू शकते. कारण की मला वडील असते ना, त्यांचा आनंद वेगळाच असतो. आणि त्यांच्यामुळेच आम्ही एवढं शिक्षण घेऊ शकलो. माझे आई वडील, माझे सासू सासरे यांचीही माझ्या मागे पुण्यकुटी असेल. माझे मिस्टर माझ्यासाठी खंबीरपणे साथ असतात. माझे भाऊ आहेत, आमदार साहेब आहेत, आम्ही रणधीर मामा बोलतो, त्या मामांची साथ आहे. आणि ह्या प्रवासात जर मुख्य कोणी असतील तर आमचे दुर्योधन पाटील. खरं तर त्यांनी मला ह्या प्रवासात आणलेलं आहे. त्यांच्यामुळे मी ह्या राजकारणात आलेले आहे. राजकारणात होतीच, आम्ही काम करतच होतो, पण मला नगरसेवक हे पद देण्याचं कारण म्हणजे माझे जे आहेत दुर्योधन पाटील, त्यांच्यामुळे मी आज ह्या राजकारणात आहे. एक प्रचाराला नेहमी जात होती, त्यावेळेला सुरुवातीचा तुमचा प्रचार झालेला, जेव्हा वडिलांनी सांगितलं तुम्ही नको बोललेले, पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा एंट्री मारलेली. त्यावेळेचा प्रचार तुम्ही कशा पद्धतीने झाला? पहिले टर्म आले तेव्हा तुम्ही काय अनुभव होता आणि आज काय वाटतं? पहिले टर्म जेव्हा मी निवडून आली त्यावेळेस फक्त एवढंच होतं, कारण की मी वयाने लहान होती आणि त्यावेळेस एवढं नव्हतं. पण आज जेव्हा मी दुसरी टर्म निवडून आले त्यावेळेस मी नक्कीच कुठले ना कुठले विकासाचे ध्येय घेऊन इथे उभे आहे. आज एक महिला म्हणून तुम्ही या ठिकाणी उभे आहेत, तुमचे पती या ठिकाणी आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना आणि त्यांचं काम करण्यासाठी तुम्ही स्वतःचा संसार देखील उघड्यावरती टाकला. काही वेळेला अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळं लोकांच्या डोळ्यात अश्रू देखील आलेलं. नेमकी त्यापैकी कुठला असा क्षण तुम्हाला आठवतो की ज्या वेळेला आपलं घर किंवा समाजसेवा दोघांमध्ये एक निवडायचं होतं? त्यावेळेस माझा नेमकी प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम झाला होता. 6 महिन्याच्या माझ्या बेबीज होत्या, त्या ॲक्च्युली नाही आहेत. त्यावेळेस माझी थोडी मनस्थिती डगमगलेली होती आणि माझे वडीलही त्यानंतर 1-2 महिन्यात माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला. त्यामुळे ते डायबिटीज होते आणि तेही एक्सपायर झाले. तो प्रवास माझ्यासाठी खूप मोठा दुःखदायक होता. आणि त्यामधून सावरणं, माझे मिस्टर बोलले, "तू इथे राहून नाही तुझी मनस्थिती होणार. तू परत आपण तिथेच जाऊया, जिथे तुझी आजपर्यंतचं बालपण गेलं तिथेच जाऊया. नव्याने परत तुला संधी देतील." माझ्या मिस्टरांचा माझ्यासाठी खूप मोठे साथ आहे. आज त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आहे. आणि पक्षाने जो माझ्यावरती विश्वास दाखवला, सेकंड टर्मही मला त्यांनी दिली आहे नगरसेविकेची. आणि त्यानंतर आज जे उपमुख्यमंत्री साहेब आणि खासदार साहेबांनी पक्षाने माझ्यावरती जो विश्वास दाखवला, आज महापौर मला बनवला आहे. त्यासाठी मी सगळ्यांचे धन्यवाद करते आणि जनतेने जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्यासाठी त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते. आता बिनविरोध जवळपास झालेले आहेत. 3 तारखेला जेव्हा तुम्ही याल, पहिलं विजन काय असेल पालिकेमध्ये?
जे आमचं ग्रामीण भाग आहे त्याला कुठेतरी विकसित करण्याचं माझं नक्की पहिले विजन असणार आहे. जो पाण्याचा आमच्या इथं मूलभूत खूप प्रॉब्लेम्स आहेत. ग्रामीण भागालाच नाही, तसं म्हणायला गेलं तर कल्याण डोंबिवलीमध्येच पाण्याचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. आज असं परिस्थिती आहे आपल्याला की पाण्यापासून आपल्याला खूप महिलांचं एक असतं की पाणी नाही आहे मॅडम, काय करायचं? आज मी ग्राउंड लेवलला ही कामं करते की पाणी नाही आहे मॅडम, कसं करायचं ते तुम्ही सांगा. आजही फोन येतात की मॅडम पाणी. खरं तर आज कल्याण डोंबिवलीला आपल्याला एक धरण पाहिजे. जो धरण पाहिजे, मी आमच्या आमदार साहेबांनी प्रस्ताव दिलेलाच आहे की कल्याण डोंबिवलीसाठी एक धरण पाहिजे. तो धरणाचा प्रोजेक्ट आम्ही त्यांना मार्गी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करू. काय सांगाल, आज घरातली व्यक्ती महापौर पदाच्या रेसमध्ये गेलेली आहे, सगळीकडनं अभिनंदनचा वर्षाव येतो. कसा हा प्रवास इथपर्यंतचा राहिला? हा प्रवास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब, प्रकाशजी पाटील साहेब, आमचे आमदार विश्वनाथ भोईर साहेब, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे साहेब, रवी पाटील साहेब यांनी जो विश्वास दाखवला तो आपण पुढे सार्थ करणार आहे. तसंच माझ्या मिसेसला जे काही महापौर पदाचा जी पदभार दिला आहे तो सार्थ करणार. दुसरी गोष्ट पाहिलं तर घरामध्ये एवढ्या अडचणी आणि एक सामान्य घरामधनं आपण इथपर्यंतचा प्रवास हा एक वेगळाच प्रवास आहे. सगळेजण चर्चा करत होती. तुम्हाला काय वाटतं की ज्या वेळेला आपण थांबायचा हा विचार केलेला, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं की पुढे जायचं? तेव्हा आम्ही एकच विचार केला की आता पहिले फर्स्ट टर्म आपण नगरसेविका होते ती, त्यानंतर थोडं थांबलो, पण अजून एक विचार केला की अजून सुरुवात चांगली करूया तर आपल्याला चांगलं फळ मिळालं पुढचं. अनेक संकटावर मात देऊन इथपर्यंत पोहोचलं वाटतं. आता लोकांचं भलं करा असं वाटतं. नक्कीच सगळ्या जनतेने आपल्याला विश्वास दाखवला आणि पक्षाने पण चांगल्या प्रकारे आता महापौर पद दिलंय, त्याचं सार्थ करणार आम्ही सगळ्या गोष्टीचं. एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक संकटावर मात देऊन महापौर पदापर्यंत पोहोचलेत आणि यानंतर कल्याण डोंबिवलीचे अनेक संकट असतील किंवा अनेक विजन असेल, अनेक प्रोजेक्ट असतील, ते देखील आणून या ठिकाणी विकास घेणार असल्याचा विकासाचा अजेंडा हातात घेणार आणि विकास करणार, अशा प्रकारचं ठाम मत या ठिकाणी हर्षदा थविल यांनी मांडलेले आहेत. 3 तारखेला जवळपास महापौर पदाचं निवड होणार आहेत. मात्र विरोधक नसल्यामुळे कुठेतरी ते बिनविरोधच झाल्याचं चित्र कल्याण डोंबिवलीमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन दिनेश जाधवसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.